नमस्कार प्रेक्षकांनो. शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप धमाकेदार आणि जबरदस्त ट्विस्ट होणार आहे. प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता आजच्या भागामध्ये श्रावणीने चक्क डॉक्टरांचा वेश धारण करत आता विश्वंभर समोर इकडे मात्र नंदा अक्काचा खरा चेहरा आणलेला आहे. शुभला कुठं ना कुठं डाऊट असतं की साहेबाला भेटायचं तरी कसं. पण जेव्हा आता शुभूला माहिती पडतं की रुद्रप्रताप त्याच्या ओळखीच्या एका डॉक्टरांकडे गेला होता आणि त्याला आता उद्या साहेबांच्या विश्वंभरच्या घरी जाण्यासाठी सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांना एक इंजेक्शन देण्यासाठी सांगितलं होतं. पण त्यानंतर आता शुभू अगोदरच त्या डॉक्टरांकडे जातो आणि नंतर मात्र इकडे श्रावणी आता चक्क डॉक्टरांसोबत नर्सचा वेश धारण करत आता इकडे सर्व सत्याचा उलगडा होत आता नंदा अक्काच्या कानाखाली मारत आता तिची हकलपट्टी करणार आहे. चला तर सविस्तर मात्र काय आता नेमकं आजच्या भागामध्ये दाखवण्यात येणार आहे ते बघूया. इकडे मात्र आता श्रावणीला रात्रंदिवस आपले वडीलच दिसत असतात. खरं त्यांची तब्येत किती खराब असणार, कारण नंदा अक्का अपर्णा कोणाशीही बोलू देत नाही आणि म्हणूनच आता इकडे नेहमी आता एकच विचारत असते की वडिलांची खरं तब्येत असेल तरी कशी. त्यावर शुभू बोलते की तू कसलीही चिंता करू नको, तू माझ्यासोबत चल. आपल्याला आता साहेबांच्या काळजीपोटी आईचा शब्द तुला मोडावा लागणार श्रावणी, कारण माहिती आहे का, साहेबासोबत काही ना काही नक्कीच घरी शिस्त आहे. कारण मी एवढा आरडाओरडा केला पण साहेबांनी मला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे माझ्या मनात एकच शब्द येत आहे की खरंच कोणी ना कोणीतरी त्या घरात साहेबाविषयी काही ना काहीतरी शिजवतं आणि आपल्याला त्याचा उलगडा करायचा आहे. म्हणून आता श्रावणी बोलते, बरोबर बोलते शुभू. आता मात्र मला बाबांच्या घेतलेल्या शक्तीपेक्षा आता त्यांचं जीवन महत्त्वाचं आहे. कारण नंदा अक्का कशी आहे मला माहिती आहे. आता मात्र इकडे शुभू मोबाईलमध्ये बघत असते आणि तेवढ्यातच मॅसेज येते एका शुभूच्या फ्रेंडचा आणि बोलते की तू मला या रुद्रप्रतापवर आता लक्ष ठेवायचं सांगितलं होतं आणि आता लक्ष ठेवण्यापूर्वी तो एका हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्या डॉक्टरांना एका इंजेक्शनबद्दल विचारत आता त्यांना त्या इंजेक्शनची माहिती विचारली आणि त्यानंतर उद्या विश्वंभरला इंजेक्शन देण्यासाठी तो डॉक्टर आता इकडे विश्वंभरच्या घरी चाललेला आहे. त्यावर आता इकडे मात्र शुभू बोलतं ठीक आहे. त्यावर आता इकडे लगेच स्वयंपाक खोलीत आता ही श्रावणी काम करते तेव्हा शुभू बोलते मिळाला रस्ता मिळाला. श्रावणी त्यावर श्रावणी बोलते खरंच हो. त्यावर शुभू बोलते की हे बघ, मी ज्या मित्राला आता इकडे मात्र रुद्रप्रतापवरती वॉश ठेवायला सांगितला होता त्याच मित्रांनी आता इकडे त्याच्यावर लक्ष ठेवून होता आणि उद्या एक डॉक्टरांना घेऊन आता तो विश्वंभरच्या घरी जाणार आणि श्रावणी तो डॉक्टर आणि त्याची नर्स तू असणार आहेस. आणि तेव्हा आता श्रावणी बोलते पण जो रुद्रप्रतापने डॉक्टर सांगितलं त्याचं काय. त्यावर आता इकडे शुभू बोलतो की ते माझ्याकडे सोड की त्या डॉक्टरांचं नेमकं करायचं तरी काय. तर इकडे रुद्रप्रताप अगोदरच पोहोचलेला असतो आणि डॉक्टरांची वाट बघत असतो. तेवढ्यातच आता इकडे या डॉक्टराला शुभूने काही वेळ मात्र आता गप्प राहण्यासाठी सांगितलं होतं आणि आता तो सुद्धा काही धमकी दिल्यामुळे आता गप्प राहतो. तेव्हा शुभू बोलतो की मला एवढं सांगा, ज्या रुद्रप्रतापनी आता डॉक्टर साहेब तुम्हाला हे इंजेक्शन लावण्यासाठी विश्वंभरला म्हणजे शिक्षण मंत्र्यांना बोलावलं, हे इंजेक्शन आहे तरी कशाचं. त्यावर आता डॉक्टर सांगत नाही. त्यावर शुभू बोलते तुम्ही जर मला सांगितलं नाही तर तुमच्या दवाखान्यामध्ये काय अवैध चालू आहे हे मला माहिती आहे. त्यानंतर आता मी मात्र याचं भांडं फोडण्यापासून चूप बसणार नाही. त्यावर आता डॉक्टर बोलते सांगतो हे असं इंजेक्शन आहे ज्यामुळे आता माणूस फक्त धुंदीत राहतो, त्याला समोर काय होते आपल्याला काय करायचं काहीही कळत नाही 2-3 दिवसासाठी. आणि पण या इंजेक्शनचे माणसाच्या शरीरावर खूप वाईट परिणाम दिसून येतात. तेव्हा मात्र आता इकडे हा शुभू हादरून जातो. म्हणजे नक्कीच शुभू मनाशीच बोलतो की नक्कीच काही ना काही मी जो मनात विचार केला होता की साहेबांविषयी कोणीतरी काहीतरी शिजवतं म्हणजे त्यामागे नंदा अक्काचा हात आहे. पण आता नंदा अक्का जास्त काळ तुझा हा खोटेपणा टिकून राहणार नाही. आज तो खोटेपणा श्रावणी आणि मी दूर करणार आहे. त्यावर आता इकडे श्रावणी लगेच तयार होते डॉक्टरच्या वेशमध्ये. तर शुभूसुद्धा आता दोघंसुद्धा इकडे विश्वंभरच्या घरी जाता. तेव्हा रुद्रप्रताप
आता बोलतो की काय झालं डॉक्टर साहेब, दुसरं येणार होते, तुम्ही का आले? त्यावर आता इकडे मास्क, चेहऱ्यावरती पूर्ण मास्क लावलेलं असतात आणि आता श्रावणी बोलते की डॉक्टर साहेबांना अचानकपणे खूप मोठी मीटिंग अटेंड करावी लागली, म्हणून त्यांनी आम्हाला समजावून इथं पाठवलेलं आहे. त्यावर आता रुद्रप्रताप बोलते, योग्य ते सांगितलं ना, जे इंजेक्शन त्यांनी सांगितले तेच घेऊन आले आहात ना, मनाने काहीही हुशारपणा करू नका. त्यावर शुभू बोलते की साहेब निश्चिंत राहा, आम्ही काहीही करणार नाही आहे, योग्य ते करण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. त्यावर आता इकडे लगेच जातो आणि साहेबांना चेक करता. तेव्हा आता शुभू इकडे मात्र साहेबांच्या ज्या गोळ्या असतात त्या गोळ्यांचे फोटो काढून घेतो आणि तेव्हा आता शुभूच्या लक्षात आलेलं असतं की जी साहेब जेव्हापासून शुभू त्यांच्यासोबत काम करायचा तर त्या एका डब्बीतली जी गोळी असायची ती कुणीतरी चेंज केलेली असावी. तेव्हा आता शुभूला अशा प्रकारे डाऊट आलेला असतो आणि आता तेवढ्यातच नंदा शुभूला आणि श्रावणीला बोलतो की लावा हे इंजेक्शन. त्यावर आता श्रावणी बोलतं की मॅडम कुणाला लावायचं आहे? तेव्हा आता इकडे नंदा अक्का बोलते की जास्तीचे प्रश्न मला विचारायचे नाही, पैसे सांग किती घ्यायचे, आणि हे इंजेक्शन लावल्यावर हा जो काही माणूस आहे ना 2 ते 3 दिवस उठला नाही पाहिजे आणि त्यानंतरसुद्धा असे इंजेक्शन तुला नियमित द्यायचे आहे, कारण आता हा माणूस मला या माणसाला मेंटल बनवायचा आहे आणि याने कोणत्याही प्रकारचं त्याच्या समोर असलेलं काम केलंच नाही पाहिजे, असं हे इंजेक्शन यांना दे आणि नेहमी करता मला तुझा नंबर दे, कारण मला जेव्हाही या माणसाला इंजेक्शन द्यायचे असेल ना तेव्हा मात्र मी तुला कॉल करणार आणि तू जर चांगलं काम केलं तर चांगली रक्कमसुद्धा तुला मी देणार. तेव्हा मात्र आता असं नंदा अक्काचं बोलणं आता शुभूने इकडे रेकॉर्ड केलेलं असतं आणि श्रावणी तिच्याशी बोलत असतं. तेव्हा आता स्वतःच्या चेहऱ्यावरची मास्क आता नंदा अक्कासमोर काढते. तेव्हा नंदा अक्का असं श्रावणीला आणि शुभूला समोर बघून मात्र हादरते आणि मम करायला लागते. तेव्हा मात्र आता श्रावणी बोलते की पाच झालं नंदा अक्का, हाच खरा चेहरा तुझा होता ना, म्हणजे तू बाबाने काम केलं नाही पाहिजे म्हणून त्यांना धुंदीत राहण्यासाठी इंजेक्शन देतं आणि त्यांच्या गोळ्यासुद्धा बदलल्या. मी तर बाबासमोर सिद्ध करणारच की तू गोळ्या बदलल्या का, पण त्यापूर्वी मात्र हा तुझा खरा चेहरा माझ्या समोर आलेला आहे. तेव्हा आता तिथं विश्वंभर येतो आणि श्रावणीला बघून आश्चर्याचा त्यालासुद्धा धक्का बसतो. आता लेक एवढ्या दिवसांनी समोर आली, त्याला असं वाटतं की हिला मिठी मारावं, पण मात्र आता एक रागावलेला बापच त्याच्या तोंडून बोलतो आणि बोलते की तुझी इथं येण्याची हिंमत तरी कशी झाली? त्यावर आता शुभू बोलते साहेब थांबा, श्रावणी इथं आली ते फक्त तुमच्यासाठी. तुम्हाला माहिती आहे हे नंदा अक्का तुमच्यासोबत काय करत आहे? हे इंजेक्शन जे की फक्त तुम्ही धुंदीत राहणार आणि 2 ते 3 दिवस तुम्हाला समोर काय चाललेलं आहे, कोण आवाज देतं, काहीही तुम्ही विचार करू शकणार नाही. हे असं इंजेक्शन नंदा अक्काने तुम्हाला देण्यासाठी डॉक्टरांना बोलावलं होतं आणि आम्ही त्या डॉक्टरच्या जागी हा वेश धारण करून आलो फक्त नंदा अक्काचं सत्य तुमच्यासमोर आणण्यासाठी. त्यावर आता इकडे लगेच विश्वंभरचा आवाज वाढतो आणि बोलतो की नंदा अक्का ही गोष्ट खरी आहे. तेव्हा नंदा अक्का बोलतो की नाही नाही रे भैयासाहेब, ही गोष्ट खरी नाही आहे, फक्त या दोघांनी मला फसवण्यासाठी हा प्लॅन असलेला आहे आणि मी कशाला करू तुझ्यासोबत असं. तेव्हा आता ती विश्वंभरला जे नंदा अक्काची रेकॉर्डिंग केली होती डॉक्टरसोबत बोलताना ती आता दाखवते आणि तेवढ्यातच आता इकडे हा शुभू फॅमिली डॉक्टरांना सुद्धा बोलावते आणि त्या इंजेक्शनबद्दल आता स्वतः भैयासाहेबाला माहिती सांगण्यासाठी सांगते आणि आता भैयासाहेबाच्या गोळ्यासुद्धा चेक करतात. तेव्हासुद्धा आता इकडे मात्र भैयासाहेबाच्या गोळ्या चेंज केलेल्या आहेत आणि त्यांचं लक्ष काहीच कोणत्याच कामात लागावं नाही त्यासाठी ह्या गोळ्या आहे. तेव्हा मात्र आता विश्वंभरचा राग प्रचंड आलेला आहे आणि इकडे आता नंदा अक्काच्या कानाखाली मारत आता रुद्रप्रतापच्या हातात विश्वंभरने बेडा घातलेला आहे आणि इकडे मात्र या दोघांना सुद्धा आता गजाआड केलेला आहे, ते म्हणजे नंदा अक्काला आणि रुद्रप्रतापला. आणि लगेच आता खूप दिवसाचं प्रेम उफाडून आलेलं असतं एका बापाचं आणि लगेच लेकीला आणि जावयाला मिठी मारत आज फक्त मी तुमच्यामुळे, तुमच्या दोघांच्यामुळे आज मी इथं चांगला आहो आणि काम करू शकतो असं बोलत आता धन्यवाद केलं आणि श्रावणीला आता इथेच राहण्यासाठी विश्वंभरने रिक्वेस्ट केला. अशा प्रकारे आता बघत राहा माझ्या या चॅनलवरती शुभ श्रावणी आणि असेच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.